आरोग्य संपदा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये जागतिक होमिओपॅथिक दिनाचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेस पुष्पपूजन करून जागतिक होमिओपॅथिक दिन उत्साहात संपन्न झाला. पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत. आरोग्य संपदा होमिओपॅथिक दवाखान्याचे संस्थापक आमचे वर्गमित्र आमचे सहकारी डॉक्टर स्वामी यांनी आज जे होमिओपॅथिकचे जनक आहेत डॉक्टर सॅम्युअल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले होमिओपॅथिकचे आमचे सगळे डॉक्टर वर्ग व इथं उपस्थित असलेले माजी नगरसेवक खोसबतवा काका व आमचे सोबत काम करणारे अमित वाघ व तसेच बोरांडे सर हे सगळ्यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाबद्दल जनजागृती केलेली आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की होमिओपॅथिक हा होमिओपॅथिक ही पॅथी जी आहे त्याचं मूळ बेसिक हे आहे की लाईक्स क्युअर्स लाईक्स, म्हणजे ह्याच्यामध्ये आहे की एखाद्या वस्तू म्हणजे आजाराला त्याच्या पद्धतीने ज्या काही दोष आहेत त्याच्यातून मूळ काढून त्याच्यातल्या गुणधर्मांना ओळखून त्यांना ट्रीटमेंट देणे किंवा माइंड रिडिंग अशा पद्धतीने करून त्याच्यावर त्याचा तोडगा काढला जातो. ह्या पद्धतीने अभ्यासाला महत्त्व आहे. आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या पॅथीला फार चांगल्या पद्धतीने किंवा विश्वासात दर्शक घेतलेला आहे. त्यांनी या आयुष्य मंत्रालयाअंतर्गत या पॅथीला घेऊन या पॅथीचं म्हणजे पुनरावलोकन किंवा जन्म दिलेला नवीन आणि ह्या पॅथीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहेत. आणि आपण या सर्वांना माहीतच आहे की जे काही जुने आजार क्रोनिक आजार म्हणतात आमच्या भाषेमध्ये की जे काही स्किन डिसीजेस आहेत, दमासारख्या बिमारी आहेत, ज्या काही आपल्या होमिओपॅथीने ट्रीट होत नाहीत असे आजार होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून जर बघितल्या गेलं तर त्याचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहेत आणि समाजाला ह्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि त्यामुळे या होमिओपॅथीचे जनक असलेले डॉक्टर सॅम्युअल यांचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांची जयंती आहे. त्यानिमित्त इथं प्रोग्राम अरेंज केला व आमच्या मित्रांनी आम्हाला इथं बोलून आमचा आदर सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो व आपल्या सर्वांना आपले होमिओपॅथीचे जनक असलेले सॅम्युअल यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो व थांबतो. जागतिक होमिओपॅथिक दिवस, होमिओपॅथिकचे जनक त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारी युगपुरुष म्हणून डॉक्टर सॅम्युअल गॉटिफाइड ख्रिश्चन हॅनिमन यांनी 1790मध्ये होमिओपॅथिकचा रिसर्च करून 1796मध्ये होमिओपॅथिकचा जन्म झाला. आज डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीदिनी जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पूर्ण भारतच नव्हे तर जगामध्ये या पॅथीचं एक खूप मोठं योगदान आहे. कारण प्राकृतिक चिकित्सेचं विधान म्हणजेच होमिओपॅथिक आहे. लाईक क्युअर्स लाईक, समा समम शमेती, सारख्याने सारख्याला बरं करणं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर माणसाला काटा जर रुतला तर त्याला काट्यानेच काटा काढणे किंवा त्या काट्यासारख्या पदार्थाने, काट्यासारख्या सुईसारख्या एखाद्या गोष्टीने काटा काढणे, त्याला चाकूची गरज नाही. तसंच नैसर्गिक सिद्धांत आहे. एखादा आजार आणि त्या आजाराची लक्षणं, ते लक्षणं दूर करताना होमिओपॅथिकच्या जी काही लिव्हिंग प्लॅन्ट्स आहेत, मेटल्स आहेत, ज्याच्यापासून होमिओपॅथिकची औषधं बनलेली आहेत, त्याचं सिलेक्शन करून त्याची फिलॉसॉफी या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या पेशंटचा पूर्ण विचार करून होमिओपॅथिकचा चिकित्सा केली जाते आणि त्या रुग्णास रोगमुक्त करण्याचा प्रयत्न होमिओपॅथिक चिकित्सांच्या माध्यमातून होतो. आज भारतामध्ये लाखो होमिओपॅथिक चिकित्सक आहेत. त्यामध्ये निष्णात होमिओपॅथिक कार्य करणारे अनेक बांधव होमिओपॅथिकच्या माध्यमातून कार्य करतात. आजच्या या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विशेष म्हणजे त्यांचा आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आघाडीचे आमचे नेते, स्नेही मित्र माननीय सचिन भाऊ उमरेकर हे आवर्जूनच वेळोवेळीच आम्हाला होमिओपॅथिक असो किंवा कुठलंही सामाजिक कार्य असो ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन तर आहेच आहे, पण सहकारी तेवढ्याच तळमळीने त्यांचं असतं. आज अनेक मान्यवर, अनेक आमचे वैद्यकीय या क्षेत्रातील मित्र, विद्यार्थी आणि आमचे रुग्ण बांधव या सर्वांनी स्नेहाचा वर्षाव तसेच या दिनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या सर्वांचं मंगलमय हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे स्वागत करतो. आणि आपण होमिओपॅथिकला असं उत्तरोत्तर, कारण आज काळाची गरज आहे.
आज अनेक असा छोटासा आजार जरी असेल तरी ते काढण्याची ताकद त्या होमिओपॅथीच्या छोट्या गोळ्यामध्ये आहे. आणि क्रिएटिव्हला जेणेकरून लोकांना याची माहिती व्हावी आणि